तो विनायक आंबेकरजी, आत्ता अशी मागणी झालेली नसताना आणि अशा प्रकारचा कंटेंट जगभरामध्ये आणि भारतामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असताना हे अचानक ॲप्स बंदी करायचं असं काय कारण काय? मागणी झाली नाही हे म्हणणं प्रसन्नजी तेवढंसं बरोबर नाही. हं, कारण आपले ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरती बॅन करा, त्याच्यावरचा जो कंटेंट आहे त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन टाका, हं, अशा प्रकारची ॲप्स बॅन करा, अशी मागणी सतत समाज माध्यमांवरून, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून होत असते. हं, त्यालाच प्रतिसाद देऊन सरकारनी ही बंदी घातलेली आहे. हं. आता याच्यातला जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे, हो. की ही बंदी घातल्याने काही होईल का? हं. तर ही बंदी घातली ती ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हो. यांच्यावरती IT ऍक्ट प्रमाणे कंपल्शन आहे, हं. की ज्या अशा प्रकारच्या वेबसाईट आहेत त्या जर गव्हर्नमेंटनी बॅन करा असं सांगितलं तर त्यांना त्या कराव्या लागतात आणि तशा त्या होत्यात हे मी कन्फर्म करून तुम्हाला सांगतोय. हं. नाही पण विनायक आंबेकरजी पण ह्या अशा या 25 ॲप्स वगैरे ही आता म्हणजे देशाची आता या प्रमुख लक्षण म्हणजे काही असा काही डेटा आहे का की हे बघितल्यामुळे असं काहीतरी होतंय किंवा काय? म्हणजे ही ॲप्स का बंद करायची? कारण ह्याच्या पलीकडे प्रचंड कंटेंट उपलब्ध होतं. अहो हॉलिवूडमध्ये रिलीज झालेली फिल्म दुसऱ्या दिवशी टेलिग्रामवर असते. अगदी बरोबर आहे ना, पण म्हणून सरकारने काहीच इनॅक्शन ठेवायची, काहीच ऍक्शन करायची नाही असं तर होऊ शकत नाही. बरं, सरकार स्टेप बाय स्टेप प्रत्येक विषयाचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय घेत असतं. बरं. त्यातला हा एक निर्णय आहे.